आमच्याकडे संध्याकाळचं जेवण तसं थोडंसं लवकरच असतं, त्यामुळे इथं 5 वाजलेले होते तर माझा स्वयंपाक चालू होता. तर आज पिठलं बनवायचं होतं. सकाळची वांग्याची भाजी शिल्लक होती, त्याचबरोबर जे तांदळाची भाजी केली ती पण थोडीशी होती. त्यामुळे आता भात भाकरी आणि पिठलं बनवायचं होतं. तर इथं तेलामध्ये जिरं मोहरी टाकली, भरपूर सगळा लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं मिरचीसोबत पण बारीक केलेले आहेत, कांदा भाजेपर्यंत हे पण वाटून घेतलं. आणि थोडीशी जिरा पावडर धना पावडर हळद टाकून ना हे छान असं भाजून घेतलं. कोथिंबीर भरपूर सगळी घालायची. आणि यामध्ये आता आता आमच्या 6 माणसं आहेत, तर 6 जणाच्या हिशोबानं मला थोडंसं जास्तीचंच करायचं होतं. तर छान उकळी आल्यानंतर इथं मी हे जे डाळीचं पीठ आहे, आता घरी दळून आणलेली असते डाळ, त्याचंच पीठ आहे, जास्त बारीक असं दळलेलं नसतं, त्यामुळे पिठलं छान होतं ह्याचं. आणि छान असं एक झाकून वाफ काढून घेतली, मस्त असं जेवण तयार. आमच्याकडे संध्याकाळचं जेवण तसं थोडंसं लवकरच असतं, त्यामुळे इथं 5 वाजलेले होते तर माझा स्वयंपाक चालू होता. तर आज पिठलं बनवायचं होतं. सकाळची वांग्याची भाजी शिल्लक होती, त्याचबरोबर जे तांदळाची भाजी केली ती पण थोडीशी होती. त्यामुळे आता भात भाकरी आणि पिठलं बनवायचं होतं. तर इथं तेलामध्ये जिरं मोहरी टाकली, भरपूर सगळा लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं मिरचीसोबत पण बारीक केलेले आहेत, कांदा भाजेपर्यंत हे पण वाटून घेतलं. आणि थोडीशी जिरा पावडर धना पावडर हळद टाकून ना हे छान असं भाजून घेतलं. कोथिंबीर भरपूर सगळी घालायची. आणि यामध्ये आता आता आमच्या 6 माणसं आहेत, तर 6 जणाच्या हिशोबानं मला थोडंसं जास्तीचंच करायचं होतं. तर छान उकळी आल्यानंतर इथं मी हे जे डाळीचं पीठ आहे, आता घरी दळून आणलेली असते डाळ, त्याचंच पीठ आहे, जास्त बारीक असं दळलेलं नसतं, त्यामुळे पिठलं छान होतं ह्याचं. आणि छान असं एक झाकून वाफ काढून घेतली, मस्त असं जेवण तयार.